ह्या वर्षाचे विशेष दिवस आणि परब आजचे दिवस हो युगादी पड़ब 7 तारीख एप्रिल अंदु रामनवमी 12 तारीख एक हनुमान जयंती 30 तारीख एक अक्षय तृतीया 12 मे तो वैशाख पुण्यव 27 तारीख अमावास कालावधी दैवत पूजे आणि जुलै 5 तारीख ऊर्ध्वाधन अभिषेक दशमी म्हणतात 6 तारीख आषाढ एकादशी 29/7 म्हणजे जुलै नागर पंचमी ऑगस्ट 8 तारीख वरमहालक्ष्मी रघुपाकर्म रक्षाबंधन 15 तारीख श्री कृष्णाष्टमी 26 तारीख गौरी तृतीया 27 तारीख गणेश चतुर्थी सप्टेंबर 6 तारीख अनंत व्रत 21 तारीख महालय अमावास्या 22 तारीख नवरात्रि आरंभ 29 तारीख शारदा पूजा अक्टोबर 1 तारीख चंडिका हवन अक्टोबर 2 तारीख भजना सप्ताह प्रारंभ अक्टोबर 9 तारीख भजना मंगल अक्टोबर 19 सायं जलपूजे म्हणजे उद्दाबर्चे 22 तारीख गोपूजा पर्याय बदलावणे नोव्हेंबर 2 तारीख क्षीराब्दी पूजा देवान बाहेर तुळशी कट्ट्यार बसे 3 तारीख उत्थान द्वादशी 5 तारीख कार्तिक पुण्यव 20 तारीख कालावधी दैव पूजे 26 तारीख सुब्रह्मण्य षष्ठी डिसेंबर 2 तारीख मुक्कोड द्वादशी डिसेंबर 19 तारीख एಳ್ಳ अमावास्या डिसेंबर 31 वैकुंठ एकादशी जनवरी 20 तारीख वर्धंती आमच्या देवस्थान वर्धंती पुनः प्रतिष्ठाचे तशीच 22 तारीख अंकुरार्पण 23 तारीख ध्वजारोहण 27 तारीख ब्रह्मरथोत्सव 28 तारीख अव्रत फेब्रुवारी 15 तारीख शिवरात्रि मार्च 2 तारीख कामदहन होळी इतली पुराची ह्या वर्षाचे जावचे परब आणि विशेष कार्यक्रम प्रति वर्ष हांव सांगता तसं म्हळ्यार नव संसार पाडव्या दिवस पुराजनांनी एक फल आणि एक काणीक देवा दवरका म्हण फूड आशिल्लो तो क्रम आता तो क्रम राबला कशाला राबला म्हणत ना जाल्यार ते फल आणि ते काणीक दवरले निमित्त घरा भितर सुखशांती मेळटा आणि देवाक कशी तुम्ही फल दिता की ताचे फल आमकां वापस मेळटा म्हणून अंत कशें म्हळ्यार आयज तारीखेक 9 म्हळ्यार व्हडली जालेले 9 वरतकलांक घरा आपूण हाडून तांकां आरतीनी दाखोवचें आसा उडकीर दिवचें आसा तशी चेडवांनी चांग नवे वस्त्र घालून न्हू म्हालगड्यांक आशीर्वाद घेवका तशी जी देवस्थाना येवन न्हू दिव्याक त्याल घालून न्हू ज्योती पळोवका कशें जालें म्हळ्यार तांगेले उज्वल भविष्य भितर जावन न्हू चेडवांक करचे नमुन्याचे हे आंगवणची म्हणस आनी कशें म्हळ्यार म्हालगड्यांनी जरूर म्हळ्यार तेंचे अगत्य आसा तांणी कशें करता म्हळ्यार तेला भितर तोंड पळोवन तें त्याल ज्योती दिव्याक घालता म्हणस 9 संवत्सरां कसले दुष्ट शक्ती आसा म्हण जाल्यार जिवा आंगा भितर कसले जी दुष्ट शक्ती आसा म्हण जाल्यार त्या देवा चरणार निवृत्ती जावका म्हळ्यार भस्म जावन वचका म्हळ्यार उदितान करचें हे इतले हे संवत्सराचे फल मंगलम नित्य कल्याणम लक्ष्मी सौभाग्यवर्धनम लक्ष्मी मनोरथ प्राप्त्यं पंचांगं ब्रह्मत्वम हितेश श्रेयमाप्नोति वारादायवर्धनम नक्षत्राधृते पापम योगाद्रोग निवारणम करणात् कार्यसिद्धिं च पंचांगबलोत्तमम एतेषां धृणानित्यं गंगा स्नानं फलं लभेत म्हळ्यार आज अर्थ कसो म्हळ्यार हे पंचांगांचो 5 अंग आसात ताका कशें म्हळ्यार एक तिथी वारो नक्षत्र कर्ण योग
हे 5 वट्ट मेळा मात्र पंचांग म्हणटा आमगेला तशी 5 अंग आसा तशी जे पंचांग आहे 5 अंग आसा हे आयकल्या निमित्त सगळे जे वर्सां भितर तो कसन लेखता तें काम सिद्ध जाता म्हणटा आनी पाप कसन म्हणजे निवार